तर मित्रांनो, सकाळपासून इथं रस्त्याचं काम चाललं आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे. आलो पण खाली पुढं जरा काही शेतकऱ्यांनी अडवले आहे काम. अडवल्यामुळे काय वाद आहे त्यांचा काय माहीत. अजिबात जाऊ येऊ नका कुठं, अजिबात जायचं नाही. इथं रस्त्याचं काम अडवलं आहे जरा. तुमचा काय विषय आहे ते सांगा एकदा मोबाईलमध्ये. काय रे बाळा, कोण रस्ते मला सांगा. इथवर काम आले रस्त्याचं, इकडे का होऊन द्या ना तुम्ही. रस्त्याने जाऊन देत नाही तुमचा काय विषय? आमचा विषय मोजणी झाली नसताय तुम्ही रस्ता कसं काय करताय? आणि इथून मागं चालू होता त्याचं काय? हे आपण दिलेला रस्ता जो होता हा, तर ते पहिले तर आपण इकडे साधल्यापासून त्यांनी पहिल्याचे पैसे आपण खर्च केले होते. आयुष्यभरती सारखीच चालली. इकडे काय इकडे काय बॉम्ब लायला काय दुसरं काय आहे का नाही? ह्यातच आयुष्य चाललंय सारखीच. माझा खर्च करायचा कोणी? हा, हा मग माझा खर्च करायचा कोणी? वापरते कोण कोण? सगळेच जण आहेत, 5 जण आहेत. 5 जण आहेत. एकटा इथं बसा तुम्ही. ये इकडे. 5 जण आहे आम्ही. इथं बसा. हे आपलं क्षेत्र कुठलं हे ही? हा हे हे सगळं आपलं? क्षेत्र आपलं आहे सगळं. ही कुठवर बांध तुमचा? आपला बांधायला पण जागे बांध ते बांधतो हे बांध आपण इकडे 18 एकर जागा आहे आपला ह्यो. 18 एकराचा गट हा. आहे. बर येताना आपण घेतला 7 एकरातली वाटणीतनं 4 एकर दिलं होतं. बर ते अख्खा सगळा रस्ता लिहिला होता. बर बर. हा रस्ता लिहून दिल्याच्या नंतर हा. रस्ता सरळ करण्याचा मोजणीत होता तो पण आपण बसून दिलता. बर बर आपण बसून स्वतः हो करताना सगळ्यांच्यात म्हणून 5 जणात आम्ही केलं बर. इकडे हो पाहुणे, इकडे 2 मिनिटं. हा, भरून दिला. बर. हा 5 जणात आम्ही तो करून दिला होता. बरं, आता तुम्ही हे रस्ता अडवलाय बरोबर आहे. हा पाहुणे इकडे 2 मिनिटं. आता ह्यांनी रस्ता तिकडचा अडवलाय बरोबर आहे. आता ह्या बांधापासून गट कोणाचा लागला? आपलाच हा 300 आपला एकरात. लागला 300 बरोबर. एकरात तिकडे आपला. हा. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुमच्या बांधापर्यंत हितवर रस्ता आला की हितवर बास, आणि दुसऱ्याला तिकडे जायचं म्हणजे की तिकडे बंद केलाय तुम्ही का बरं? नाही नाही, तिकडे जाण्याचा रस्ता घेतो. नाही बरोबर आहे का नाही? ह्या गटातून जायला हा बघा, हे तुमचा बांध आहे. हा का हितवर रस्ता आला ह्यांच्या बांधापर्यंत. हा, पण हा ह्यांचं गट वावर आपला चालू झालं. वावरापर्यंत आहे. ह्यांच्या ह्यांनी गटाचा रस्ता रस्त्याचा बंद विषय मिटला की ह्यांनी बस बदली. आता पुढं का बंद केला तुम्ही? बाकीचं सांगू नका मला. मला सांगा, आपलं भागले की संपला विषय. बघ तिकडं काय बाकीचं बघायचं नाही का बरं? नाही पुढे दररोज बी आम्हीच नाही, हे गटवाली आणि हे गटवाली हे सगळे ही गट झाली इकडे. हे तुपे सरांनी रस्ता केला बरोबर. हा तुपेसांनी केला. हा. हा तुपेसांना आपल्याच गटात आपण दिला. बर. हा हे आम्ही सगळेजण मालक, हा. हे सगळे आम्ही ह्या गटाचे मालक आहे. बर, बर. तुपेसांच्या वाटणीतले बर बर. काय हा तर हितपर्यंत सगळ्यांनी समजा रस्त्याचं केलं. केलं, हे हा. आम्ही सामुदायिक मध्ये हितपर्यंत रस्ता केला होता. बर बर. मग आता हे का आहे ना मग हे सामुदायिक मध्ये पेमेंट भरावं लागेल ना. कुणी खर्च करायला तयार नाही त्याला का बरं? काय माहित आता. पहिल्या रस्त्याचा खर्च आम्ही सार्वजनिक केला होता. बर. हा, सार्वजनिक रस्त्याचा खर्च केला तुम्ही केला सगळ्यांनी. होता. बर. हा रस्ता तयार झाला होता. बर पण तो रस्ता नंतर ह्यांच्या मोजणीच्या नुसार तो फिरला. बर. फिरला कुठे फिरला? तो दापोटाने ह्यांच्या वाटणीत गेला. म्हणजे आता जे डांब लावले ते बरोबर आहेत का चुकलेत? हाय बरोबर आहे. आता डांब बरोबर आहेत का? हा, आता तर बरोबर आहे. मग आता काय आता हे करायचं? करताना ते तुपेसादांनी खर्च कोण देणार? जो खर्च जे आहे हा जो खर्च तुपेसादांचा, माझा हा किंवा काकांचा असू द्या हा. किंवा नानांचा असू द्या, बर. हा हा सगळ्यांनी म्हणून खर्च करायचा होता. बर बर तर बर ह्या रस्त्याला सार्वजनिक पहिला खर्च आम्ही केलेला होता. बर बर. इकडे इकडे तू इकडे तुझी मत घेऊ द्या आम्हाला. अरे ये पटकन चल. हिला काही एवढं माणसं आता त्यात काय सार्वजनिक केलेला होता. बर. हा सार्वजनिक रस्त्याला खर्च केल्याच्या नंतर रस्ता फिरल्यानंतर आता ही ज्याच्या वावरात शिरलाय त्यांनी काढून द्यावा, म्हणजे ज्या वावरात शिरलाय त्यांनी करून द्यावा. आणि खर्च केलेला वावर कोणाचा आहे? खर्च आधी केलेला रस्ता आपला- केलेला पहिला जे केलं ते आपल्या वावरात होता. आणि त्यात काय टाकलं तर मुरुम? म्हणून टाकून आपल्या वावरात नाही गेला होता. तेव्हाच मुरुम ह्यांच्या वावरात उचलून पलीक टाकलं तर मग आम्ही कुठं नको म्हणतोय. आहे का नाही? चालतंय. पहिला तो खर्च मुरुम केलाय कुणाची ना? दाखवा तुम्ही, तो बी काढून घेतला. कोणी काढला? होय कोणी काढला? काय म्हणणे नाही तुझं? नाही नाही नाही. मुरुम नाही कुठं काढलाय तेव्हा. मुरुम दाबून गेला ती हा. वावरात ही झाला की त्याचं काय मग कसं काय करायचं? आता काय कसं मिटवायचं? कसं मिटवायचं सांगा पाटकेस. आता हे मिटवायला फक्त जे शेजाऱ्यांचे ज्यांच्या वावरात शिरलाय हा ह्यांनी हा. आणि जे तुपेसा तुम्ही म्हणताय का नाही हा. ह्यांनी सगळ्यांनी मिळून तुपे सरांनी दिला आता द्यावा. बाबा त्यांच्या मोकळ्या मनाने हे दिलं ते- नाही, नाही, हा तुम्हाला रस्त्याचं पण तसं हायवे दिला गुळगुळीत करून अजून नाही काय नाही, तो पाहिजे? रस्ता आपला नाही, तो त्यांच्या वावरासाठी. नाही नाही, असू द्या की पण ह्याच्यावर तुम्ही जाणारच नाही का? नाही नाही, आमचा ह्या गटाची आणि ह्या गटाची संबंध. बर 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 हा रस्ता सगळ्यात मिळून आहे. बर बर. दाखवा केला असं.
जागा होती कॅमेरा दाखव की सरळ हा, ठीक आहे हे असं रस्ता झालं. पाठीमागचा हा. बरं मी काय म्हणतो आता डांब लावलेले तर सरळ आहेत का नाही हा सगळे सगळे डांब लावलेले सरळ आहेत ना हा बरं आता ह्याला खर्च करायला लागेल हा त्याला खर्च करावा ह्याला म्हणून तो तवा लागेल आता किती जण पाऊस आहेत झाला हा किती जण ते रस्ता सरळ? 5 जण 5 जण 5 जण का लिहित मुरुम तर टाकायचं नुसतं दगडी बिगडीचं आहे सगळं निवारच आहे रस्ता सगळं करून घेतलेले नाही ना हा रस्ता पहिला जुना होता हा खाली फेरलेला रस्ता आहे बर आपला औदुंबराचं झाड आहे का नाही हा खालचं बर खर्च ती बी केला तर सगळ्याचं होऊन जाईल का हा खाली उंबराचं झाड दिसतंय बघा मोठं बर बर हा तिथं 10 फुटाने रस्ता आहे इकडे सरला कुठं ह्या बाजूला चालला बर बर आता हे कोणाची वाटणी इकडे ती बी आपलीच ती बी आपली भावाची ती बी दोन्ही- बंधूंची बर बर हा त्यांच्या बंधूंची भावाची. बर 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 हा मग काय आता होतंय? सगळ्यात मिळून खर्च केला पाहिजे या रस्त्याचा असं त्याला केलं पाहिजे नाही ना. नाही कसं झालं माहिती का ऐकून घ्या रस्ता सगळ्यांदाच लागतो हा. सगळ्याचा वापर कसं असतं माहिती का आडे निडे आम्हाला 4 इथनं रुपये तर जायला तर हा रस्ता झाला झाला आम्हाला कसं आपलं वाटतं बागले आता बागलंय कसं नाही नाही हा रस्ता तर मागणं रस्ता खराब असेल हा. तर इथनं मला आज जाऊन जर रस्ता मिळाला तर ह्या रस्त्याचं काम कसं होणार बरोबर हे केलंच म्हणजे पाहिजे. तुम्हाला ही हे झालं बी ठीक आहे केलंच पण पाहिजे. ही बी झालंच पाहिजे केलंच हे झालं पाहिजे बरं चालतं आम्हाला हा रस्ता झाला पाहिजे एक लक्षात घ्या हे आपल्या रानाला किंमत कधी असते रस्ता असेल तर रस्ता नीट असेल तर किंमत आहे आपल्या रानाला डांबरी बरोबर होईल तेव्हा किंमत येणार जवळ नाही. रोड डांबरी होऊ न हो निदान आपली रोड वाहने असेल गेली तर आली जमिनीला पाहिजे किंमत आहे, नाही तर नाही. तर इथं खरंय नाही तर काय उपयोग आहे का हा. रस्ता असेल तर ठीक मका जरी रस्त्यासाठी काय चुकवायचं करायचं झालं, सगळ्यांनी इथं मिळून रस्ता माहितला जातो. रस्त्यासाठी सगळ्यांनी मिळून मिसळून 4 रुपये जाऊ दे कोणाच गेले तरी हा. जास्त पण मागे पुढे रस्ता नाही झाला बघितलं पाहिजे रस्ता हा महत्वाची झाला गोष्ट. पाहिजे अशी आमची रस्ता मागणी आहे. होणं गरजेचं आहे आमची ही मागणी आहे बरं. की हा बी रस्ता झालाच पाहिजे ऐका आणि की. सार्वजनिक खर्च करून कोणाला पण केला पाहिजे मागणी मी काय म्हणतोय हा रस्ता सरकारी का आपला नाही ना पण हे मागणी 5 म्हणजे- जणांनी एकत्र येऊन मागणी कोणाकडे केली तुम्ही हा? मागणी मला केली कळतं की कोणाकडे? त्यांनी हे जमिनी ज्यांनी घेतलेत हा. आम्ही विकल्या बर बर ऐकल्या आम्ही विकलेत कराय त्यांनी हा रस्ता केला तर त्यांनी अलीकडे केला अलीकडे पाहिजे. अलीकडे एक दोन बोलायची इकडे सांगतो कोणाकडे सरपंच मागणी करायची सांगा सरपंच आहेत काही मी सरपंच आहे माझ्याकडेच मागणी करा तुम्ही आता रोडची आता ह्याच्याकडे पाहिजे मला सांगा रस्ता आपला सरकारी का नाही खाजगी खाजगी आहे, पण 5 जणांनी एकत्र येऊन तो रस्ता केला पाहिजे 5 जणांनी एका विचाराने बसलं पाहिजे का नको तर तो रस्ता झाला पाहिजे आडवं लावायची काय गरज आहे का त्यात कुणी जाणवलेला नाही कुणाला मागचं फक्त हे ऐका, काय म्हणतात एक की लक्षात आम्ही हे घ्या. करतोय ते करतोय तुम्ही हा रस्ता केला तो आता बी एखादा केला. नाही, एखादा नाही, तो बी ऐका रस्ता की, केला कसं होतं एखाद्या हिंमत ठिकाणी का ठेवला एखाद्या ठिकाणी 4 ठिकाणी वाद असतात आपल्या एखादा माणूस जर गेला एक्सपायर झाला आपण काय म्हणतो जाऊ दे झाले गेले मिटले हो रस्त्याचं काय असेल कोणी कुठं काय केलं असेल ते झालं गेलं मिटलं नव्याने नीटका 5 जण एकत्र येऊन नीट रस्ता करायचा आपला विषय काय बोलायची गरज नाही कोणाची मग खालीपर्यंत झालाय वाड्यापर्यंत झालाय तुम्हाला सांगू का प्रत्येक तुम्ही आपापल्या शेतासाठी बांधताय पण मी रोज एकाच्या बांधायला जेसीबी घेऊन जेसीबी घेऊन आहे ना 25-26 वर्ष झालं मला माहिती कुठं कुठं वाद किरकोळ गोष्टींनी वाद असतात एखाद्या झाडावनी फिरवणी असते ती पण रस्त्याच्यासाठी आता कुठं वाद ह्यो घालायचा बरोबर नाही झाला, रस्ता झाला सगळा झाला पण हे येणारा मेन रोड तेच म्हणतोय ना तो झाला तुम्हाला पाहिजे. जायला झाला हा बी झाला पाहिजे हा बी झाला पाहिजे मग सगळ्यांनी एकत्र बसा एका विचाराने खर्च करा मग आम्ही तीच मागणी गेली यांच्याकडं कोणाकडे हे काय नाही, मागणी नाही, का- मी म्हणलंच की नाही, मागाशी नाही. मागाशी बहुतेक इथं पैसे शिकू. हा, होता मी की. काय म्हणलं कोणी सगळ्यांनी करू तसं ते. हा, आम्ही काय बरं, म्हणलं? सगळ्यांनी करू खर्च. मी कसं म्हणलं? सगळ्यांनी मिळून गेला पाहिजे ना हो. मी मगाशीच म्हणलं की बस जे खर्च काय होतं तेवढं जे गेलं तिथलं फक्त जे खेपाची खेपाची टाकायचे बरं, ते बरं, तुमच्या आधारात गेलं तुमचं मी टाकायचे हा. त्याला काय दिलं बरं, पुढे तर मागायचं पडल्यात आम्ही की काय 10-5 करू खेपा पुढे तर पडल्यात 10-5 खेपा उलट्या जाऊन तिथं नाही, कपडे ती पुढचा रस्ता झालाय हा. हा रस्ता झाला हा मधलाच का ठेवला कोणी ठेवलाय ह्यांनीच हे त्यांनी जे काय कोणी? आहेत 4-5 जण आहेत नाही, नाही, अहो ते नाही. 5 जण तुम्ही आहे की आहे ना. त्यांनी कशाला बघताय आम्ही काय- पुढाकार तुम्ही घेतला पाहिजे ना ऐका की मी कळलेत हम्म. आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून कळलेत बरं की ना तसं नाही सगळ्यांनी मिळून बसायला पाहिजे करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून एवढं ह्यांनी करायला केलं पाहिजे. ऐका की ह्यांनी हा, ह्यांनी रस्ता केलाय व्हावा. ह्यांनी म्हणून ह्यांच्यावर नाही टाकलाय पाहिजे हा. आपण नाही केला असं म्हणलं पाहिजे असं मला वाटतं आपण जरी घेतलं आपण म्हणून आपणच बाकी पुढे पण आपण म्हणून जर गेलं तर पैसे कोण देणार दुसऱ्यावर टाकल्याची काय गरज आहे पैसे कोणी मिळायचं एकट्याने एकट्याने कोण दे म्हणते मग सगळ्यांनी भरलं मला पाहिजे, सांगा, तो रस्ता ही राहिला, अशी तुला काय पूर्ण होते करून द्यावा. असे लोक सगळी विखरलेली असतात ती प्रत्येकाचं वेगवेगळे म्हणजे चूक कोणच नसतं ह्यात बरोबर सगळीच असतात पण होतं कसं प्रत्येक वेगवेगळ्या डोक्याने विचार करत असतो माणूस त्याच्यामुळे कुठं नाही कुठतरी नडत असतं पण एवढ्या सोन्यासारखी जमीन येते नाही, नाही. रस्त्यावासनी कुठतरी उद्योग होतो रस्त्याला थोडासा खर्च करायचा मिळून मिसळून 4 रुपये इकडं नाही तिकडं तेवढ्यासाठी काय वाद घालत बसायचे? 18 एकराचा बघा बरं मग रस्त्याला किती खर्च यायचा 18 एकराला किती किंमत येईल हे रस्त्याचं क्लिअर झाला तर 18 एकराचा गट आहे आणि ह्यो 7 एकराचा आहे बर बर ह्यो आपण जे रस्ता जे दोनच्या मध्ये आहे, बर
हे 7 एकराचा आहे 18 एकराचा आहे. बर 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 ह्या 7 एकरातनं 4 एकर सरांना गेले समजा. बर. पण हे पण आहे म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक रस्ता आपण पूर्णपणे पहिलाच करून घेतलेला आहे. आणि आता हे मुरुम टाकून आहे ना झाला पाहिजे हा आमची मागणी म्हणजे सगळ्यांची मी काय बोलणं- सांगितलंय मागणी आपलं. मागण्याचा विषय आहे का मागणी कोणाकडे करायचा बोलणं हा मी काय सगळ्यांनी मिळून हे म्हणतोय केला पाहिजे. ही मागणी तुम्ही सरकारकडे जाणार करायला नाही नाही जमिनी हे तुमच्या शेतकऱ्यांना तिकडं गरज आहे. मग मागणी कोणाकडे करताय तुम्ही शेतकऱ्यांच्याकडं शेतकऱ्याकडे आपलंच भाऊभावकी आहे ना ती हा. त्यांच्याकडे मग शेतकऱ्याची बाबा किती यांनी तो सगळा मिळून जर रस्ता सडकला असेल काय झालं असेल, सगळ्यात एका तर विचाराने सगळ्यांनी बसायचं तो काय खर्च असेल केला, हा खर्च तो करा केला थोडाफार पाहिजे. रस्ता अजून बी सुस्थितीत आहे एवढा बी खराब नाही पण अजून जेव्हा मुरुम टाकला तर व्यवस्थित रस्ता तुमचा होऊ होऊन शकतो जाईल ह्यो. कारण उद्या पाऊस झाला काय झालं तर चिखलाचं टेन्शन झालाय हा. खालचा झालाय हा पण झालाय हा आता हा पण हो बरोबर आहे हीच आमचं बोलणं आहे. हाय बरोबर आहे की सगळं मान्य आहे आता हो का मी तर काय बांधरेटा येणार नाही तो कोणाचा हा. तुमचं तुम्हीच केलं पाहिजे मी 4 गोष्टी चांगले सांगू शकतो फक्त तुम्हाला हा. ह्याच्यापेक्षा काय करू शकतो का नाही नाही हा माझं जी अहो मी दुनियात लई फिरलो या कोणाचं कुठं कसं रस्ते वसनी ह्याच्या वसनी किती पडून पण राहिले आम्ही बी एवढं सोजवळपणे सगळं करून दिल्यानंतर शेजारच्यांनी बी ती बाई समजून घेऊन घेतील की सगळ्यांनी समजून खर्च करून त्यांची बी घेऊन काय केलं मत पाहिजे. त्यांची बी काय मत असतील बसायचं सगळ्यांनी असं काय नाही घ्या तुम्ही त्यांना सगळ्यांना समोर असं कुठे आहेत? आणि कुठे ते आहेत शेजारचे? सगळेजण तुम्ही घ्या आणि ते शेजारचे करायला लावा. उद्या बोला की सगळी हा. पुढे अजून 8-15 नाही झाला गमतीचा विषय आपला 15 दिवस काम चालणार आहे आपला अजून हा, 15 दिवस काम चालणार आहे घ्या हे बी करून म्हणजे हा बी रस्ता नका मी ठेवू. काय म्हणतोय घ्या हा करून कोणाकडे बागदी करताय तुम्ही तुमच्याकडे म्हणजे बाजा तुम्हाला काय तुम्ही तर काय साध- फक्त JCB मालक आहे. अहो पण बाजा काय इथं 7 बारा आहे समजलं नाही का किंवा तुमचं काहीच नाही फक्त मागणी शेजाऱ्यांना घेऊन सगळ्यांना अहो पण असं तुम्ही करून- मागणी असा कोणाकडे विषय करताय झाला पाहिजे. मागणी कोणाकडे करताय घ्या करून म्हणजे काय असंच होणार आहे का रस्ता हे काय ना नाही ते सगळे ते मी हे शेजारचे नाही, शेतकरी मी आहेत. मी काय टेंडर भरलंय का नाही, ते मला लोकं कुठले ते पैसे खाजगी येणार आहेत राहिलेत का ना. खाजगी तुम्ही राहिलेत बोलावलं ना, की ते JCB नाही. 5 जणांनी पैसे गोळा करून दिले ते बरं. दिले. हा, त्याच्या हिशोबाने करता येईल बाबा आमच्या 10-5-50 डम्पिंग आणून मुरुम टाकून कोणाच्या तरी वावरातला रस्ता करता येईल चकाचक मध्ये बरोबर आहे मग मी काय म्हणतोय मागणीचा विषय नाही सगळे मिळून तुमचं तुम्ही बसायचे. मिळून बसायचंय हा. एकोपा पुन्हा असेल तर मागणी सगळेजण एकोपा तुम्ही- पाहिजे सगळ्याचा हा मला तुम्ही काय करा आता हे सगळेजण आता का मी होतो काका होतो हा. तुम्ही पण होता आपण 3 जण तर इथं होतो हा हे राहिलेले 2 जण आहे, त्या 2 जणांना बी तुम्ही घ्या बर विचारपूस करा हा. आणि सगळ्यांच्या ह्यानी हे बी रस्ता राहिलेला एवढा बी पूर्ण करा मुरुम टाकून म्हणजे सगळा रस्ता टोटली पूर्ण होईल रस्ता पूर्ण करा. होईल हा सगळे मी मिळून काय- बसून हा सगळे त्यातला मिळून त्यांना मुद्दा काय माहित त्यांच्या नाही का? लक्षात आलाय तुम्ही आपण काय करतो ह्यांनी हे केलं पाहिजे त्यांनी ते केलं. तसं तसला विषय नसतं नाही. आपण करू असं सगळेजण मिळून एकत्र या शब्दात बोला, फरक आहे. बोलवा हे नानांना काम बोलवा सांगितलं नाही काम सांगायचं नाही स्वतः पुढाकार घ्यायचा नाही हे नाही काम नानांना- सांगायचं ह्याला सांगितलंय त्याला सांगितलंय माझं आणि त्याचं पटत नाही असलं अजिबात काढायचं नाही थोडं व्हायचं 2 नाही, पावलं ते माग आता आपल्या ह्याच्यावर काय करावं लागेल मग तेच प्रतिष्ठित होतं ते ना बसायचं सगळ्यांनी सगळ्यांनी संबंध बसून करावं लागेल. सगळ्या तर मला भाऊभावकीचे संबंध सगळ्यांना चांगले उद्या ठेवायचं किरकोळ बाकीचा वादासाठी विषय राहत नाही. किरकोळ वादासाठी आणि रस्त्यासाठी काढायचं नाही काय हा कारण आपण रस्ता तर नाही, ठेवलेला नाही, आहे भाऊ- काही ते भाऊ- उतरत भाऊकीच नाही ना काही विषय? अजिबात नाही नाही, भाऊकी नाही नाही, कोण नाही नाही, कोण नाही हे नाही. फक्त भाऊ भाऊ आणि ज्यांना विकलेली जमीन हा. आहे, जे विकलेली मालक बर 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 विकलेले मालक कोण हे शे आणि तुपेसर बर बर ठीक हे आहे 2 मालक हा. आणि आमचा एक बंधू बर 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 असू दे की बंधूंचं काय म्हणणे सगळ्यांनी बंधूंचं काय मिळून म्हणणे तयारी करायची आहे. बंधूंचं काय म्हणणे त्याला काय म्हणली मग अशी काय म्हणले मला म्हणलं भरणार नाही तिथून खाली भरा बर बर म्हणलं आपल्याकडे नाही पैसे मला पैसे नाही एवढं म्हणलं बरं, भरा बरं, मी एकटा कुठून भरणार? असू दे प्रत्येकाच्या अडचणी असतात काय काय एवढं नाही ना भरू शकत पैशाला ह्याला काय असं काही पैसे सोंग करता येते का पैशाशिवाय काय हा जे त्याच्या मनानुसार आपण असतात होतो, आपण एवढं भरलं केला तर ठीक आहे झालाय आता एवढा रस्ता झालाय अहो मला एवढं पाणी नाही यायला रस्ता आम्हाला हा बी छान झाला कारण आम्हाला बी मला बी जायला येत नाही मोकळं आता झालंय. डायरेक्ट बांधून उतरायचं झाले आता सगळं आवड आहे का शोधलो मी डायरेक्ट माझा- आताच शिरल्यात डायरेक्ट हा. ठीक आहे माझा इकडून हा रस्ता काढलाय घेतलाय. हा बी रस्ता आहे हा रस्ता चालू आहे रस्त्याचा काही विषय नाही फक्त दुरुस्त करण्याचा विषय आहे फक्त फक्त. दुरुस्ती केली झाली पाहिजे सगळ्याची म्हणजे आपल्या वावरात डायरेक्टच रस्ता घुसलाय आता. त्या खालच्या रस्त्याला 11 पडल्या इथं 10 पडणार पातळ हा. पातळ लई पडल्या तर पातळ पातळ पडत्याल आणि किरकोळ गोष्टींनी वाद घालायचा नसते ते आपल्याला आपले वाद नाहीत करायचे हा नाही वादाचा नसतो विषय पण 11 खापाचे किती 2200 रुपये होतात. अहो, ते काय होतील ते? 5 जणांना किती येतात ते काय होतील ते काय होतील ते ते 2200 काय नाही होतील? तर उद्या ते 5000 वीस नाही तर पडतील, काय 22 बी पडतील. ते सगळ्यात मिळून सगळ्यांनी ते करून घेतलं पाहिजे आणि झालं पाहिजे आता हा मुद्दा विषय लक्षात सगळ्यात- तुमच्या आता तुमच्या मुद्दा लक्षात सगळ्यांनी आला मिळून ते केलं पाहिजे आपण नुसतं काय करतो ह्याने केलं पाहिजे ते. आपण सगळ्यांनी मिळून मिळून ते केलं केलं पाहिजे हा आताची मुद्दा तुमच्या लक्षात आला आला. आलं का लक्षात सगळ्यांनी मिळून बरोबर आहे का बाई? सगळ्यांनी मिळून तो केला सगळ्यांनी पाहिजे. मिळून केला पण ते पाहिजे केल्यासाठी आपण नुसतं सगळ्यांनी नाही, हे एकत्र आलं पाहिजे बसलं पाहिजे आणि एकत्र आल्याशिवाय कुठला विषय मार्गी लागत नाही लागत नाही विशाल
बरोबर आहे का? आता तुमचा मुद्दा बरोबर हा. आला लक्षात, बरोबर आहे. मग आता ह्याच्यावर तुमचं तुम्ही करा. रस्ता तर चालू आहे, कोणी अडवलेला नाही तुमचा रस्ता, काय नाही. काय नाही थोडासा रस्ता वगैरे दुरुस्त काय आणि ते इकडं अडवण्याचं मुरुम किंवा टाकला की फक्त जरा दुरुस्ती व्यवस्थित म्हणजे आहे. रस्ता हे चांगला झाला असावा. कोपऱ्यात, शो इकडचा कसा रस्ता झाला ओके तसा आहे. आपला तो पण होऊ शकतो ना. होऊ शकतो. मग आता खालचा बी आपला झाला, रोड पासून आपण डांबरी पासून आत येण्याचा बी आपला झालेला आहे. आता काय करायचे सांगा? फक्त एवढं जे करायचं आहे ह्याला बी सगळ्यात मिळून कसा आपल्या करायचा आहे? मिळून टाकून सगळं फिनिशिंग कसा करायचा आहे? सगळे मिळून सांगा की बोला की. सगळेजण मिळून आपल्याला हा रस्ता करून घ्यायचा आहे. हा, असं म्हणायचं. असं म्हणायचं. मी मागणी करतोय ही करून नाही, ते नाही. सगळ्यात सगळ्यात मिळून करून मिळून रस्ता झाला घ्यायचा. पाहिजे. हा, किरकोळ गोष्टीसाठी वाद नाही पाहिजे. हा. वाद नाहीत मला तुमच्या इथं, मला पण वाद कसं नाही होतं आमचा. त्या गोष्टी इथे किरकोळ. वाद ठीक नाही, आहे. भांडण नाही कोणाचं, काय नाही. रोड चालू आहे, फक्त सगळं रस्ता- चालू आहे. फक्त की मागं झालाय, पुढे बी झालाय आणि मध्येच अडकलाय. बरं, तो बरं. सगळ्यात मिळून सगळ्यांनी मिळून तो खर्च करून तो रस्ता दुरुस्त झाला पाहिजे. करून घेतला पाहिजे. हा, तो दुरुस्त आपण. झाला पाहिजे हा, सगळ्यात मिळून. सगळ्यात मिळून बरोबर आहे. हा. ओके, आता तुमचा मुद्दा क्लिअर झाला. सगळ्यात मिळून दाखलायचं नाही कोणावर, ह्यानी असेल तर आपण बी त्याचा एक भाग आहे, आपण बी केलं बरोबर आहे का नाही? त्याचाच भाग आहे. दुरुस्त काय म्हणायचं तुम्हाला ह्या गोष्टी, तुम्हाला काय म्हणायचं आता? नाही, काय नाही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, त्याचाच भाग आहे हा. नाही. प्रत्येकाने घेतलं हे काळजी घेतली ते प्रत्येकाला जायला लागते सगळ्यांनी आपल्याला. मिळून ते केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून केलं मी तरी आज म्हणतोय की मला दुरुस्ती झाली पाहिजे. तुम्हाला सांगू का, दुरुस्ती नाही झाली पाहिजे, सगळं मिळून केलं पाहिजे. तुमचं जसं वाद किरकोळ आजपर्यंत आयुष्यात 25 वर्ष झाली जीसीबी चालवते मी. 25 वर्षात किती बांध फिरलो असेल, किती ठिकाणच्या अडचणी बघितल्या असतात तर रस्त्याच्या. आमचं बी त्याचे बस टेस्टिंगला आम्ही किती जणांच्याकडे जातोय किंवा पुढच्या बैठा ट्रॅक्टर आहे आपला फलांडीचा, आपण कुठं कुठं भेटतोय. प्रत्येक ठिकाणी बांधावं गेलं तरी कुठं नाही कुठतरी शेतकऱ्यांची काय नाही काहीतरी काय प्रत्येक असते, किरकोळ ठिकाणी वाद जायची असते ते जागा घराघरातले आहे. आपल्याकडे पुढच्या वादानुसार बैठा ट्रॅक्टर रस्त्यात आहे. प्रॉब्लेम होत बस जाते. टेस्टिंगचं आहे आपलं सगळे. ठीक आहे, पण तुमची काय अडचण नाही. चला 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 चला. कोण आला? बरं चला, आले, ओके. आले. पुढं काम चालू कर द्या मला. हॅलो, आलो 2च मिनिटात आलो. बरं जाऊ का? चला. हॅलो, बरं चला येऊ का? चला घ्या, तुमचं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही टाकून घ्या. मुरुम रस्ता क्लिअर होईल तुमचा. मला मशीन चालू करू द्या पहिल्यांदा. काढा गाडी, काढा गाडी, काढा. चला. ओके, तर मित्रांनो ह्या अशा असतात अडचणी. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग इथंच संपवतो.